स्वामी भक्तांनो, एक छोटा बाळ स्वामींकडे रोज त्यांचे सुंदर विचार ऐकायला येतो, तेव्हा तो खूप आनंदी असतो. आणि एक दिवस स्वामी समर्थ आई एकांत बसली असताना तितक्यात तो बाळ येतो. स्वामीला म्हणतो की स्वामीला या, मी आज लवकर आलो, सांगा ना आता. तेव्हा स्वामी काय म्हणतात बघा, ऐका हा बाळा, आधी पहिली शांत बस आणि ऐक हा बाळा, आता ऐका तू. स्वामी म्हणतात बाळा, देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी असते. आणि हा सहवास कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. परमेश्वराचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा. बाळानो, हेच माझे तुम्हाला सांगणे आहे. आणि बाळा, जो देवावर विश्वास ठेवतो त्याला कधीही निराशा येत नाही. देव त्यांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणतो. बाळानो, देवावर विश्वास ठेवा, देव तुमचे जीवन सुखी करेल. तेव्हा तो बाळ लगेच स्वामींना म्हणतो की स्वामीला या, वाट दाखवणारेही अनेक असतात, पण वाटच नसताना ती निर्माण करून त्यावर बोट धरून चालायला शिकवणारे फक्त तुम्हीच असता. स्वामीला या. स्वामी लगेच हसत म्हणतात, बाळा, तुझे अगदी बरोबर आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा ऐका, प्रत्येकाच्या आयुष्याच्या वळणावर सर्व काही आपल्या मनासारखेच घडले असते तर गमावण्याची भीती आणि मिळवण्याची किंमत आपल्याला कधीच समजली नसती. हे पण बाळा लक्षात ठेव. बाळा, शिळ्या भाकरीला आणि फाटक्या चपलीला कधीच नाव ठेवायचं नसते रे. कारण भाकरी आज शिळी आहे, पण त्याच भाकरीने काल पोट भरले होते. आणि चप्पल आज तुटली, तिनेच तर काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची असते. तिची किंमत वेळ आल्यावरच कळते. हे कायमचे तुम्ही लक्षात ठेवा. तसेच बाळा, जिथे श्रद्धा असते तिथे आम्ही स्वतः मार्ग दाखवतो. मनात भक्ती आणि ओठांवर आमचे नाव असले तर प्रत्येक अडथळा आशीर्वादात बदलतो. आणि बाळा, तुमच्या प्रत्येक अश्रूंचे उत्तर आम्ही देत असतो. बाळानो, जीवनात कितीही अडथळे आणि संकटे आली तरी योग्य श्रद्धा आणि सकारात्मकता मनात आली की आम्ही अडचणी स्वतःच मागे सरकवतो. तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीला या, तुमचे बोलणे खूप छान आहे, आम्हाला लगेच समजते. कोणाची जीभ बोलते, कोणाचा हेतू बोलतो, कोणाकडे पैसा बोलतो आणि कोणाचे पदे बोलतो, पण स्वामीला या, तुमच्या समोर शेवटी व्यक्तीचे कर्मच बोलते. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, तुझे अगदी बरोबर आहे, खरेच तू खूप छान बोलतोस. बाळा, ज्यांच्या जीवनात आम्ही असतो त्यांच्या जीवनात कधीच कशाची कमी पडत नसते, हे लक्षात ठेव. बाळा, परमेश्वराची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला जवळ किंवा दूर करतो. तसेच बाळा, परमेश्वर हा सर्वांना साध्य असतो. फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही. आपल्याला जेवढे समजले आहे तेवढे आपण आधी करावे, मग पुढची माहिती आपोआप मिळते. त्यामध्ये समाधान असावे लागते. उगीच जास्त मीपणा करायचा नाही. समजलं का बाळा? बाळ म्हणतो, होय स्वामीराया. बाळा, जिथे कोणाची चालत नाही तिथे आमची मर्जी चालते. जिथे आमची मर्जी तिथे कुणाचीच चालत नाही, हे मात्र तू लक्षात ठेव. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया, आमचा विश्वास फक्त तुमच्यावरच आहे. कारण आमच्या आयुष्यात जे काय घडत आहे ते योग्यच आहे, ते पण फक्त तुमच्या कृपेनेच. हा. स्वामी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात आणि म्हणतात, बाळा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आता बाळा ऐका, आयुष्यात संघर्ष कधीच संपत नसतो. म्हणूनच प्रत्येक परिस्थितीला न खचता टिकून राहायचे हेच आपले अंतिम ध्येय असते. बाळांनो, पुस्तक असो किंवा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो. कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते, हे लक्षात ठेवा. अपयश जरी आले ना, ते संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उजाडले की सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी तयार करून ठेवत असते. स्वामी म्हणतात, बाळा, माणूस दोन कारणाने बदलतो. एक तर खूप काही शिकून जातो किंवा खूप काही सहन पण करतो. बाळा, आम्ही प्रत्येक
प्रत्येक भक्तांना सांगत असतो की जगाकडे लक्ष देऊन त्यांची काळजी करत बसू नका. जगाकडे न पाहता तुमच्या स्वतःकडे बघा, स्वतःला घडवा, स्वतःवर प्रेम करा, नेहमी आनंदी राहा. तेव्हाच तुमचे आयुष्य बदलेल, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. बाळा, जसे सूर्य बुडताना दिसतो पण कधीच बुडत नाही, त्याचप्रमाणे उमेद, विश्वास आणि कष्ट ज्यांच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. माझ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जी धावपळ चालू आहे ती तुमचा अंत नाही, तर आमच्या कृपेची नवीन सुरुवात असते. आम्ही काही दरवाजे बंद करतो कारण पुढे तुम्हाला जे मिळणार आहे ते ज्या दरवाजाच्या पलीकडेच असते. तुमच्या सहनशीलतेची प्रत्येक क्षणाला आम्ही नोंद करतो. फक्त श्रद्धा ढळून देऊ नका. आम्ही शांत आहोत कारण तुमच्यासाठी मोठा बदल तयार करणार आहोत, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा स्वामी बाळाला म्हणतात, बाळा आता इतकेच, आता खूप रात्र झाली आहे, तू आता घरी जा आणि शांत जाऊ झोप. तेव्हा तो बाळ स्वामींना उठून नमस्कार करून घरी जायला निघतो. श्री स्वामी समर्थ.